आज आपण पिठलं बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इकडे आपण बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर 2 चमचे तेल घेतलेलं आहे. फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे. इतर लसूण आणि जिरे हे ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. सर्वात आधी आपण कढई ठेवून गॅसवर त्यामध्ये तेल ओतून घेऊयात आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी अशी छानशी तडतडायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण आणि जिरे टाकून घ्यायचेत. त्यानंतर आपल्याला बारीक केलेली मिरची टाकायची, कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे सर्व मस्त एकत्रित करून घ्यायचं आहे. यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची. आता ह्या पाण्याला छानशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मीठ घालून घ्यायचंय. ह्या पाण्याला छानशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ गरगटून घ्यायचंय. आता आपलं हे पीठ पूर्ण गरगटून झालेलं आहे आणि ह्याला आपण 5 मिनिटं झाकण ठेवून एक 1-2 उकळीपर्यंत शिजवून घ्यायचंय. तर आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळू देऊयात. आता हे पिठलं तयार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण टोपण उघडून बघूयात शिजलंय का ते. छानशी उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात. आपलं पिठलं तयार आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच्यावर छानशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे आता खायला तयार आहे. भाकरी किंवा चपाती सोबत आपण हे खाऊ शकतो.